नमस्कार मित्र हो. एका गावातल्या वाड्यात दोन जीव प्रेमात पडतात. रोज भेटी होतात. हळूहळू प्रेम बहरत जातं आणि एक दिवस असं काय होतं की दोघेही दुरावतात. गेवराई नावाचं छोटंसं गाव आणि त्या गावातल्या जुन्या वाड्यात तो रोज सकाळी जायचा. त्याला वाड्याच्या शांत आणि मनमोहक वातावरणात तो गाण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी यायचा. आणि आज त्याला वाड्याच्या मागच्या अंगणात ती दिसली. आज पहिल्यांदा त्याने तिला वाड्यात पाहिलं. ती फुलं वेचत होती. हिरव्या झाडांमध्ये पांढऱ्या फुलांच्या गंधात मिसळलेली तिची उपस्थिती जणू एखादं गाणं. तिचा पंजाबी ड्रेस मातीच्या रंगात मिसळायचा आणि केसांवरून ओघळणारा पावसाचा एखादा थेंब त्याचं प्रतिबिंब त्याच्या मनात उमटायचं. तो आता रोज त्या वाड्याच्या खिडकीतून तिला पाहायचा. काही बोलायचं नाही, काही मागायचं नाही, फक्त तिच्या अस्तित्वात हरवून जायचा. एक दिवस ती फुलं वेचताना तिचे केस वाऱ्याने चेहऱ्यावर आले आणि तिने हळूच हाताने ते बाजूला केले. त्या क्षणात त्याचं मन ठाम झालं. आज बोलायचंच. तो तिच्याजवळ गेला. त्याला तिच्याशी काहीतरी बोलायचं होतं, पण शब्द त्याचे हरवले. ती हसली आणि म्हणाली, तुला वाटतं मी तुला पाहत नाही. तू रोज मला त्या खिडकीतून डोकावून पुन्हा पुन्हा पाहतो. त्या एका वाक्यात सगळं होतं. ओळख, भावना आणि एक नाजूक सुरुवात. पावसाचा थेंब त्यांच्या दोघांच्या हातावर पडला आणि त्या क्षणात त्यांची प्रेमकथा जन्माला आली. जिथे शब्द कमी पण भावना खोल होत्या. त्या पहिल्या संवादानंतर दोघं रोज भेटू लागले. काही वेळासाठी त्या जुन्या वाड्याच्या मागच्या अंगणात ती फुलं वेचायची आणि तो तिच्यासाठी एखादं छोटं गाणं गुणगुणायचा. शब्द नव्हते फार, पण नजरेतून त्यांचं बोलणं व्हायचं. एक दिवस ती म्हणाली, तुला माहिती आहे का, या फुलांमध्ये एक गंध असतो जो फक्त प्रेमात पडलेल्यांना जाणवतो. तो हसला आणि म्हणाला, मग मला तो गंध रोज जाणवतो, जेव्हा तू माझ्या जवळ असतेस. त्या दिवशी पाऊस नव्हता, पण आभाळ भरलेलं होतं. दोघं एका छताखाली बसले होते आणि ती त्याच्या हातात एक छोटं पांढरं फूल ठेवून म्हणाली, हे फूल तुझ्यासाठी, कारण तू मला त्या गंधाची आठवण करून देतोस. त्या क्षणात त्यांचं नातं अधिक फुललं. जसं एखादं फूल पावसाच्या थेंबाने खुलतं. कोणतंही वचन नव्हतं, पण एक नाजूक विश्वास त्या दोघांत होता. गावातल्या त्या साध्या पण छोट्याशा वाड्याच्या अंगणात दोन मन एकमेकांत पूर्ण मिसळली होती. त्या वाड्याच्या अंगणात आता रोज त्यांची भेट व्हायची. ती फुलं वेचायची, तो तिच्यासाठी एखादं गाणं लिहायचा आणि गुणगुणायचा. दोघं एकमेकांत पूर्ण हरवून जायचे. पण अजूनही त्या दोघांत काहीतरी अनकथित होतं. जणू नातं शब्दांच्या पलीकडचं होतं. त्या दिवशी तो नेहमीप्रमाणे तिची वाट पाहत थांबला होता. पण आज ती थोड्या उशिराने आली. आज ती थोडी शांत आणि चिंतेत दिसत होती. त्याने विचारलं, काय झालं? आज तुझ्या डोळ्यात गंध नाही. ती हसली, पण हसण्यात एक हळवेपणा होता. काय सांगू, माझ्या घरच्यांनी माझं लग्न ठरवलंय. गावातल्या
एका पाटलाच्या मुलाशी. त्या क्षणात त्याचं मन थांबलं. तो काही न बोलता निर्जीव पुतळ्यासारखा तसाच थोडा वेळ उभा राहिला आणि तिला काहीही न बोलता फक्त तिच्या हातातलं एक फूल उचललं आणि म्हणाला, हे फूल मी माझ्या हृदयात जपून ठेवीन, कारण त्यात तुझा गंध आहे आणि माझं प्रेमही. हे ऐकताच ती निघून गेली आणि तो फक्त तिला जाताना पाहत राहिला. त्या वाड्याच्या अंगणात अजूनही तिच्या पावलांचा आवाज, तिच्या फुलांचा गंध आणि त्याचा गाण्यांचा सूर नेहमी दरवळत राहिला. कधी कधी प्रेम हे पूर्ण होत नाही, पण ते अपूर्ण असलं तरीही खूप सुंदर असतं, कारण ते मनात घर करून राहतं आणि आयुष्यभर फुलाच्या गंधासारखं दरवळतं. तो आजही कधी गावात आला तर त्या वाड्यातल्या गंधात मिसळून स्वतःला हरवतो. तर मित्र हो, ही छोटीशी अपूर्ण प्रेमाची कथा तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कथेला लाईक आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. काही कमतरता असेल तर मित्रांनो मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुन्हा एका सुंदर मराठी कथेत. धन्यवाद.